मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाण्यात अनधिकृत पब बारवर बुलडोझर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाण्यातील अनधिकृत पब बार आणि अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवरती बुलडोझर फिरवण्याची कारवाई करण्यात आली आहे। सकाळीच पोलीस बंदोबस्ताची वाट न पाहता ठाण्यातील अनेक बार व पबवर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हातोडा मारला आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अवैध कामांविरोधात बुलडोझर घेऊन मैदानामध्ये उतरल्याचं दिसून येत आहे। पुण्यात काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करीत असल्याने नुकतेच निदर्शनास आले होते। याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना येथील अंमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर आता ठाणे आणि मीरा भाईंदर शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब बारवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील अंमली पदार्थांशी निगडीत अवैध बांधकामांवरती बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावी। त्याचबरोबर शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना दिले। त्यानुसार LBS रोड, मॉडेला नाका, उथळसर, चितळसर, मानपाडा, घोडबंदर रोडवरील बार व पबवर कारवाई करण्यात आली आहे। याचबरोबर अनधिकृत हॉटेल, टपऱ्या, पानटपऱ्यांवर देखील कारवाई सुरू असल्याचं महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे। तर आज घोडबंदर येथील झालेल्या कारवाईमध्ये ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ठाणे महापालिका अधिकारी गजानन गोदापुरे, महेश आहेर, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, इतर प्रभागातील विविध अधिकारी येथे उपस्थित होते। दोन प्रकारची कारवाई आपण करत असतो, एक तर गुन्हा दाखल करणे आणि दुसरा अतिक्रमण जे झालं असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल ते निर्मूलन करणे आणि झालेला खर्च हा संबंधितांकडून आम्ही वसूल करू। ठाणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम असतील त्यावर संपूर्णपणे कारवाई करण्यात येईल। हमारे एंटी नार्कोटिक सेल है जो क्राइम ब्रांच के अंडर काम करती है। इसके साथ ही हमारे पुलिस स्टेशन के भी जो इंचार्ज है, लोकल ACP है, DCP है, इनको भी हमने सूचित किया है कि ऐसे ड्रग्स के बारे में 0 टॉलरेंस रहेगा। और इसमें यंगस्टर्स, स्कूल गोइंग स्टूडेंट्स, यंग कॉलेज गोइंग स्टूडेंट्स ये अट्रैक्ट होते हैं और कॉलेज और स्कूल के नज़दीक ऐसे अगर कहीं जानकारी हमें मिलती है तो उस पर कड़ी कार्रवाई की जाएगी और लॉन्ग टर्म इसको कैसे प्रिवेंट किया जाएगा इसके लिए हम लोग इफेक्टिव एक्शन ले रहे हैं। नगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे अनधिकृत हुक्का पार्लर्स आहेत, पब्स आहेत, बार्स आहेत, ज्याच्यामध्ये बरेच उद्योग चालतात, व्यवसाय चालतात, तर ते थोडे जे आपली पुढची पिढी आहे त्याला हानिकारक आहे। त्या दृष्टिकोनातून याबाबत तक्रारी देखील प्राप्त होत होत्या। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रारी प्राप्त होत्या। तर आपण आजपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील असे जे व्यवसाय आहेत या विरुद्ध माननीय आयुक्त महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार ही आपण कारवाई सुरू केलेली आहे।